प्रकटीकरण याचा 3रा अध्याय आणि 11वं वचन आपण वाचू. रिव्हेलेशन चॅप्टर 3 वर्स 11. प्रकटीकरण 3 आणि 11. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. फिलदेल्फियाच्या मंडळीला परमेश्वराचं पवित्र वचन प्राप्त झालेलं आहे आणि या पवित्र वचनामध्ये आपण पाहतो की या 7 मंडळांचे 7 दूत, म्हणजे अर्थात त्या 7 मंडळांचे 7 पास्टर्स जे आहेत त्यांना हे वचन पाठवलंय. त्या मंडळांना हे 7 वेगवेगळे संदेश दिलेले आहेत. 7 मंडळांपैकी सर्वच मंडळांना परमेश्वराच्या आत्म्याने दोष दिलेला आहे, कारण की त्या मंडळ्या परिपूर्ण नव्हत्या. काही मंडळांमध्ये वचनाची भेसळ होती, काही मंडळ्या ज्या आहेत त्या चुकीच्या शिक्षणांमध्ये अडकलेल्या होत्या, काही मंडळ्या देवाला विसरून फक्त दिखाव्यासाठी देवाचं काम करत होत्या आणि अनेक त्रुटी मंडळांमध्ये 7 मंडळांमध्ये पाहायला मिळतात. पण त्यातली एक ही मंडळी आहे फिलदेल्फियाची. तर ह्या मंडळीला कुठल्याही प्रकारचा दोष परमेश्वराने दिलेला नाही आणि जगात अशा फार कमी मंडळ्या आहेत आणि हे तुम्हाला मान्य करावे लागेल. कोणी म्हणतं की आमची संस्था किंवा आमची मंडळी चांगली आहे. संस्था किंवा त्या मंडळीचा पास्टर कोण आहे ह्याच्यावर मंडळी किती चांगली हे डिपेंड नाहीये. नुसतं पास्टर चांगला असून उपयोग नसतं, परंतु त्या मंडळीतले लोक पण तसे विश्वासयोग्य असणं फार गरजेचं आहे. कधी कधी असं होतं की पास्टर चांगला नसतो पण मंडळी फार विश्वासयोग्य असते आणि ते प्रयत्न करतात देवाजवळ जाण्याचा, परंतु पास्टर वेगळ्या धुंदीत असल्या कारणामुळे किंवा देवाच्या जवळ नसल्यामुळे मंडळीची दिशाभूल होत असते. आणि काही मंडळ्या अशाही तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांचे पास्टर पण चांगले आहेत आणि त्या मंडळीतले लोक पण चांगले आहेत. तर अशी ही मंडळी प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 11व्या वचनात फिलदेल्फियाची मंडळी आहे आणि या मंडळीला परमेश्वराने कुठल्याही प्रकारचा दोष लावलेला नाही. त्यांच्यात काहीही उणीव परमेश्वराला दिसलेली नाही आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या मंडळीला म्हणत आहे की मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. तुझ्या जवळ काय आहे, काय तुला प्राप्त झालंय ते दृढ धरून राहा. जी बायबलची वचनं आहेत त्या वचनांच्या आधारित की प्रभूकडे आल्यानंतर तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागतो. शमरोनी स्त्री पाणी भरायला आली, येशूशी वार्तालाप केला, पण बायबलमध्ये तिथं असं लिहिलंय स्पष्ट की घागर तिथंच टाकून ती गावात निघून गेली. आली होती पाणी भरायला, पण तिचा संकल्प तिने बाजूला ठेवला आणि ती सुवार्ता प्रसाराला तिने पहिलं प्राधान्य दिलं. धन्य आहेत ते लोक जे पहिलं प्राधान्य परमेश्वराला देतात. आशीर्वादित आहेत ते लोक जे जगिक राहारीतीप्रमाणे जगाच्या रीतीप्रमाणे धावत नाहीत, परंतु पहिलं स्थान परमेश्वराला देतात. ती आली होती घागर घेऊन, पण जेव्हा तिला जीवनी जन्म मिळालं त्या घागरीला तिने तिथंच टाकून दिलं आणि अख्ख्या गावाला जाऊन तिने सुवार्ता सांगितली. दुसरं एक त्यात उदाहरण होतं सुंदर की ज्यावेळेस बर्तिमय प्रभूला हाक मारत होता आणि प्रभू पुढं गेला आणि मग बर्तिमय अजून आक्रोशाने एकदम जोरदार रीतीनं हाक मारत राहिला आणि प्रभू म्हटलं की थांबला प्रभू आणि त्याला इतरांना सांगितलं शिष्यानं की त्याला माझ्याकडे घेऊन या. पण बर्तिमय उठताना ना त्याने त्याचे जे भीक मागण्याचे कपडे ना तिथंच टाकले होते. खूप महत्वाचं आहे, कारण त्याला माहित होतं की आज नंतर मला भीक मागण्याची गरज नाही आणि भिकाऱ्यांच्या अंगावर विशेष पोशाख असायचा. तो पोशाख त्याने तिथंच टाकला आणि तो प्रभूकडे आला. प्रभूकडे येत असताना ती जुनी मेंटॅलिटी आणि त्या गोष्टी सोडल्याशिवाय खरंच जीवनात काही परिवर्तन दिसत नाही. आणि म्हणून ती घागर आणि दुसरी गोष्ट काय सांगितली, बर्तिमाईचे ते वस्त्र त्याने टाकले. आणि आणखीन एक उदाहरण होतं त्यात की पेत्राला ज्यावेळेस प्रभूने सांगितलं माझ्या मागे आलास तर मी तुला माणसं धरणारं करीन, आणि पेत्राने तिथंच जाळे टाकून दिले, बोट सोडली. त्याग आहे.
प्रभूकडे येत असताना त्याग करावा लागतो. आणि एकदा प्रभूकडे आल्यानंतर, प्रभूकडे येण्यासाठी जगातला कितीही रथी महारथी असो, किती पवित्र आणि किती चांगलं जीवन जगणारा, येशू विरहित जीवन जगणारा किती थोर मनुष्य असो, पण जर त्याला येशूकडे यायचंय, त्याला कसला ना कसला त्याग करावाच लागणार. आणि म्हणून आमच्या जीवनातले ते त्याग करून आपण ख्रिस्ताकडे आलेलो असताना, ज्या वेळेस आम्ही प्रभूकडे आलो आहोत, मग प्रभूकडे आल्यानंतर आम्ही जगातल्या गोष्टी टाकून दिल्यात, पण प्रभूकडे आल्यानंतर आम्हाला काय प्राप्त झालंय ना, ते जीव गेला तरी ते सोडायचं नाही. किती लोक आमेन म्हणतील? तुला जे दिलं आहे, बायबल सांगतं, तुला जे प्राप्त झालं आहे, तुझ्या जवळ जे आहे ते धरून ठेव, यासाठी की तुझा मुकुट कोणीही काढून घेऊ नये. जुन्या करारात ना एक घटना आहे. दावीद आपलं युद्ध लढायचा आणि युद्ध लढता लढताना एक सुंदर असं वचन आलेलं आहे. पहिले इतिहास याचा 20वा अध्याय आणि 1 ते 2 वचनामध्ये काय घडलं बघूया आपण. राजे लोक युद्धाच्या मोहिमेस जातात त्या समयी, म्हणजे वर्षारंभी यवाबाने आपले सैन्यबळ घेऊन अम्मोनी लोकांचा मुलूक उद्ध्वस्त केला आणि मग येऊन राबा नगरास वेढा घातला. पण दावीद यरुशलेमातच राहिला. यवाबाने राब्बा नगरावर मारा करून ते उद्ध्वस्त केले. दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढला. कोणी काढला? दुसऱ्या राजाचा मुकुट दाविदाने काढून घेतला. दाविदाने त्या लोकांच्या राजाच्या मस्तकावरून मुकुट काढला. त्याचे वजन 1 सोन्याचा किक्कार आहे असे त्याला कळून आले. तो रत्नजडित होता. तो दाविदाच्या मस्तकावर ठेवण्यात आला. त्याने त्या नगरातून पुष्कळ लूट आणली. आमेन. तर वचन हे सांगतं की ज्या राजाला हरवलंय, त्या हरलेल्या राजाचा मुकुट काढून घेण्याची प्रथा होती. हरलेल्या अशा अनेक घटना तुम्हाला पाहायला मिळतील. राजा जो हरलेला आहे त्याचा मुकुट काढून घेतला जायचा आणि मग त्याचा मुकुट काढून लोकांनी तो मुकुट काय केला, तो आपल्या दाविदाच्या मस्तकावरती ठेवला. दाविदाकडे मुकुट नव्हते का? होतेच. तो राजा आहे आणि तो इस्रायलचा राजा असल्या कारणाने, देवाच्या लोकांचा राजा असल्या कारणाने त्याच्या मस्तकावरती मुकुट होता. परंतु ज्या वेळेस त्याने कोणाला हरवलं, तर त्या विजयामध्ये हरलेल्या राजाचा मुकुट विजयी झाल्यामुळे तो मुकुट या ठिकाणी देवाच्या गौरवासाठी दाविदाला प्राप्त झाला. मुकुट जातो कोणाचा हे महत्वाचं आहे. जे लोक हरलेले आहेत त्यांचे मुकुट जातात, पण बायबल सांगतं तुम्ही जिंकलेले लोक आहात, तुम्ही महाविजेते आहात. तुमचा मुकुट जाऊ नये, म्हणजे तुम्ही हरू नये, तुम्ही नेहमी विजेत्याचं जीवन जगावं. आणि म्हणून ही परमेश्वराची इच्छा आहे की जे तुला दिलं आहे ते घट्ट धरून राहा. परमेश्वराने तुम्हाला काय दिलंय त्या गोष्टी घट्ट धरून राहणं गरजेचं आहे. परमेश्वर आम्हाला काय देतो, जगातल्या गोष्टी सांगावं लागत नाही, घट्ट धरून राहा. जगाने दिलेल्या गोष्टी घट्ट धरून राहा हे सांगण्याची गरज पडत नाही. काही लोकांचा जीव जातो, पण काही गोष्टी घट्ट धरून राहतात. जीव गेला तरी काही गोष्टींना लोक सोडत नाहीत. मेला पण हातातली 100 रुपयाची नोट त्यांनी जाऊ दिली नाही. असं आहे काही लोकांबद्दल. मरतील पण त्यांना जगाने काय दिलंय हे सोडायला ते तयार होणार नाहीत. पण आज बायबलचं वचन आपल्यासाठी आहे की जर तुला आशीर्वादित व्हायचं आणि तुझा मुकुट जाऊ नये, म्हणजे तुझा विजयीपणाचा तुझ्यावरचा आत्मा निघून जाऊ नये, म्हणून देवाने जे तुला दिलंय ते घट्ट दृढ धरून राहा. आत्मिक कृपादानं जी तुम्हाला प्राप्त झालेली आहे ती घट्ट आणि दृढ धरून राहा. देवाचा आत्मा तुम्हाला जो प्राप्त झाला आहे तो घट्ट धरून राहा. जे वचनाचं तुम्हाला रिव्हिलेशन, जे प्रकाशन प्राप्त झालंय ते घट्ट धरून राहा. जे सामर्थ्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते घट्ट धरून राहा. जे विजन देवाने तुम्हाला दिलं आहे ते विजन घट्ट धरून राहा. जी कृपा देवाने तुम्हाला दिली आहे ती घट्ट धरून राहा. जे आशीर्वाद देवाने तुम्हाला दिले आहेत त्या आशीर्वादांमध्ये टिकून राहा. जे परमेश्वराकडून तुम्हाला प्राप्त झालंय त्या गोष्टींमध्ये तुम्ही टिकून राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करतो, देवाच्या लोकांना सांगण्याचं तात्पर्य हे की आज
ती सत्यता, तो आशीर्वाद, ते सामर्थ्य, यात आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. एकदा आम्ही विश्वासात स्थिर झालो की कायमस्वरूपी त्या विश्वासात आम्ही स्थिर राहणं गरजेचं आहे. आमचा विश्वास डळमळता कामा नये. निरंतर आम्ही प्रभूच्या सानिध्यात राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आज जर हा ख्रिस्ती समाज एकजुटीनं पुढे गेला, आमच्यात एवढे डिनॉमिनेशन झालेत, आमच्यात एवढ्या फुटी पडलेल्या आहेत, मी ह्या चर्चचा, मी त्या चर्चचा, मी हेच मानतो, मी तेच मानतो, आमच्या पास्टरनी सांगितलंय हेच चर्च खरं आहे, ते चर्च खोटं आहे, हे असं आहे, ते तसं आहे, तटफुटी पडलेल्या आहेत. पण जर आम्हाला ख्रिस्तामध्ये टिकून राहायचंय तर आम्हाला ख्रिस्ताचे गुण प्रदर्शित करावे लागतील. जे देवाने आम्हाला दिलेलं आहे ते आम्हाला घट्ट धरून राहावं लागेल. संकट येतील, अडचणी येतील, पुढचे दिवस माहीत नाहीत, आणि देवाने मला स्पष्ट सांगितलं होतं 2023, 2024 आणि 2025 हे 3 वर्ष जगासाठी फार घातकी वर्ष आहेत. सावध व्हा. प्रॉफिटिक वर्ड कडे, या भविष्यवाणीच्या शब्दाकडे लक्ष केंद्रित करा. काय परमेश्वर सांगू इच्छित आहे? आपत्ती येत असताना जर आपल्याला सूचना मिळाली आपत्ती येत आहे, आणि जर आपण तसं शांत पडून राहिलो तर आमच्या जीवनात त्याचा काय लाभ होणार आहे? आमचा जीवनक्रम बदलणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज खेद वाटतो, वाईट वाटतं की बरेच लोक प्रार्थनेत खूप वाढतात आणि नंतर मुकुट हरवतो, तेज नाहीसं होतं. मी प्रार्थनेत होतो, आणि लोकांना एकदम नाही का असं रंगवून रंगवून सांगायला खूप बरं वाटतं. मी 20 वर्षांपूर्वी प्रार्थना केली आणि असं झालं, मी त्यावेळेस असा संदेश द्यायचो, मी असा होतो आणि असा होतो, मी तसं करायचो, हे करायचो, आणि नंतर कालांतराने परमेश्वराचा विसर पडला. जे बीज आहे ना खडकावरती पडलंय ते बीज मूळ धरू शकत नाही, आणि मूळ न धरल्या कारणाने ते वाळून जातं आणि त्याचा वापर होत नाही. जर आम्ही सुपीक भूमी आहोत तर देवाचं वचन आमच्यामध्ये मुळावलं पाहिजे. आज आम्ही ठरवलं आम्ही लबाडी करणार नाही. उद्या फार मोठी संधी येईल तुमच्याकडे लबाडी करण्याची. मग तुम्ही म्हणाल की आजच्या दिवस देवा माफ कर, तर तुम्ही देवामध्ये मुळावलेले नाहीत प्रियांनो. हालेलुया. आत्म्याला धरून राहा, वचनाला धरून राहा. ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्याच्यात टिकून राहा. जे चांगले काम तुम्ही करत आहात त्या कामामध्ये टिकून राहा. सातत्य फार महत्वाचं आहे. कुठल्याही चांगल्या गोष्टी ज्या परमेश्वराने तुमच्यामध्ये सुरू केलेल्या आहेत, कदाचित त्या गोष्टींबद्दल उत्तर तुम्हाला आज मिळणार नाही, कदाचित त्या गोष्टींबद्दल लगेचच तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही, पण त्या चांगल्या गोष्टी ज्या देवाने तुमच्यामध्ये दिलेल्या आहेत त्या सातत्याने ठेवल्यामुळे, तुम्ही त्या गोष्टींमध्ये टिकून राहिल्यामुळे परमेश्वर येत्या दिवसात मोठे आणि महान आशीर्वाद देणार आहे. त्या आशीर्वादांमुळे तुम्हाला दिलेला मुकुट तुमच्या मस्तकावरून कधीच जाणार नाही प्रियांनो. मुकुट घातलेल्या माणसाला नेहमी असंच राहावं लागतं, सरळ. तो सैताना पुढे झुकला तर मुकुट पडू शकतो. जो सैतानासमोर नतमस्तक होणार आहे त्याचा मुकुट पडतो. आणि म्हणून सावध राहा. जो मुकुट तुम्हाला देण्यात आलेला आहे, बायबल सांगतं की तो तुमच्या कोणी मुकुट काढून घेऊ नये, म्हणून जे तुमच्याकडे आहे त्यामध्ये टिकून राहा. प्रार्थना जीवनामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जीवनात चढ उतार येतील, मिरॅकल वर्किंग गॉड तुमच्या बरोबर आहे, चमत्कार करणारा देव तुमच्या बरोबर आहे. तो चमत्कार दाखवील तो, पण एक दिवस तो म्हणाल मी बिना चमत्कार करता हा टिकून राहतो का बघूया. मी आज तुझी प्रार्थना ऐकणार आहे, पण थोडा वेळ तुझ्याकडे मला बघायचं, नाहीच देत उत्तर, बघ तू काय करतोस. आणि जे लोक म्हणतात तुला ऐकायचं तर ऐक, नाही तर नको ऐकू, पण मी प्रार्थना करीत राहीन. जे चांगलं काम तुम्हाला करायला सांगितलंस ते मी करत राहील. लोकांनी निंदा केली तरी मी तुझं काम सोडणार नाही, परिवाराने धिक्कारलं तरी मी तुझं काम सोडणार नाही, लोकांनी माझी नालस्ती केली तरी मी तुला सोडणार नाही, माझ्या जीवावरती संकट आले तरी मी तुला सोडणार नाही. योबाच्या शरीरामध्ये सगळ्या रीतीनं त्याला वेदना होत आहेत. अरे तरुण लेकरं मरण पावलेत, त्याचे सगळं त्याचे अस्तित्व नष्ट झालंय, त्याची गुरढोरं नष्ट झालेत,
त्याचं आरोग्य नष्ट झालंय, शरीरात किडे पडलेत, आणि त्या परिस्थितीत तो म्हणतो परमेश्वराने दिले, परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाव. ती सात्विकता त्याला सोडायला तयार नाही, ती धार्मिकता त्याला सोडायला तयार नाही. आशीर्वाद आहेत म्हणून देव चांगला आहे असं नाही. काय असो नसो तरी माझा देव चांगला आहे. बाकी काही माहित नाही मला कोण चांगलं आहे का नाही, पण माझा देव चांगला आहे, तो उत्तम परमेश्वर आहे. आज त्या गोष्टी ज्या देवाने तुम्हाला दिल्यात, आणि कधी कधी मला असं वाटतं ना की तुमच्यावर परिणाम व्हावा माझ्या बोलण्याचा, राग यावा तुम्हाला. किती लोक आमेन म्हणतील? तुम्हाला वाटावं हे शब्द असे का पास्टरचे एवढं कठीण का बोलतायत. त्याची गरज आहे आज, त्याची गरज आहे, त्याची गरज आहे. एक चर्चचे 4 चर्च होतात, चर्चमध्ये ऐक्य नाही, प्रेम नाही, सत्यता नाही, सगळ्यांनाच मोठेपणा पाहिजे, सगळ्यांनाच पुढे जायचंय, सगळ्यांनाच मोठं व्हायचं. अरे सेवा करणार कोण आहे? कोण इव्हॅन्जेलिझम करणार आहे? साध्या फाटक्या कपड्यात येणारे महान दास आम्ही बघितले. तुम्ही ऐकताय का चर्च? हालेलुया. सेवकांच्या पेहरावावरती जाऊन देऊ नका, तुमची नजर त्यांच्या पोशाखाकडे जाऊ देऊ नका. त्यांच्या वसणारा आत्मा थोर आणि महान आहे. कपड्यावरून आणि त्यांच्या गाड्या घोड्यांवरून त्यांची किंमत ठरवू नका. भारी गाडीत आलाय म्हणजे मोठा पास्टर, हे मोठे मोठे म्हणता म्हणता खोटे होत चाललेले लोक आहेत जगात बरेचसे. आज आम्ही माणसाची ओळख कशावरून करतो? तुम्हाला पवित्र आत्मा असेल तर तुम्हाला कळेल की कोण माणूस खरा आहे आणि कोण माणूस खोटा आहे. जे ख्रिस्ताने तुम्हाला दिलंय ते प्रत्येक परिस्थितीमध्ये तुम्हाला धरून ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये चांगले दिवस आले तरी विसरू नका, आणि वाईट दिवस आले तरी विसरू नका. त्या परमेश्वराला सोडू नका. तुमच्या ठाई तो देवाने दिलेला मुकुट स्थिर राहील. 5 मुकुट देवाने तुम्हाला दिलेले आहेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. म्हणा, मी माझे 5 मुकुट येशूच्या नावात स्वीकारतो. याकोब 1 अध्याय 12 वचन. पहिला मुकुट. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य. जो माणूस, आता हेच बोललो आपण, सगळं तेच लिहिलंय. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल. आमेन. परीक्षेत काय केल्यावर? परीक्षेत. जीवनाचा मुकुट कधी मिळणार? जो म्हणला मी ह्या वर्षी परीक्षा देत नाही त्याला मिळेल. जो म्हणला आज मी परीक्षेला जाता जाता खाडा करतो, मला नाही जायचं तिकडं, त्याला मिळेल. ज्या वेळेस तुमच्या जीवनात परीक्षा येतात त्यावेळेस तो जीवनाचा मुकुट तुम्हाला प्राप्त होतो. ज्यांच्या जीवनात कठीण परीक्षा चालू आहेत, कान उघडे ठेवून ऐका. तुम्हाला असं समजू देऊ नका, वाटू देऊ नका माझ्या परीक्षेत मी एकटा आहे. तुमच्या परीक्षेत तुमचा देव तुमच्या बरोबर आहे. तुमच्या संकटात परमेश्वर तुमच्याकडे पाहतोय. तुमच्या दुःखात देवाची नजर तुमच्याकडे लागलेली आहे. तुमच्या अडचणीमध्ये प्रभूची नजर तुमच्याकडे लागलेली आहे. तुमच्या प्रार्थनांची उत्तर देणारा परमेश्वर तो तुमच्या जवळ उभा आहे. हा विचार करू नका की देव माझ्यापासून लांब आहे, दूर आहे कुठेतरी म्हणून मी अडचणीत आहे. प्रभू तुमच्या समीप आहे, प्रभू तुमच्या जवळ आहे. मग प्रभू जवळ असताना मला परीक्षा का? बोले येशू मसीह की हालेलुया. बिना परीक्षेचा एखादा डॉक्टर झाला, तो डॉक्टर होईल पण लोकांच्या जीवनाची गॅरंटी होणार नाही. खरंय की नाही? बिना परीक्षेचा वकील झाला, वकील व्हायची गॅरंटी आहे पण केस जिंकायची गॅरंटी नाही. हे जीवनामधलं सत्य आहे प्रियांनो. वारा वादळ आल्यावर कळतं कोणतं घर खडकावर आहे आणि कोणतं घर वाळूवर आहे. जमीन तर झाकलेली आहे ना, कळणार नाही खाली खडक आहे का नुसती वाळू आहे. वाऱ्यात आणि त्या वादळात, त्या पावसाच्या पाण्यात आणि त्या लोंढ्यांमध्ये कळतं की माणूस काय चीज आहे. हा तुमच्या संकटात, तुमच्या दुःखात, त्या अरिष्टांमध्ये परमेश्वर तुम्हाला जीवनाचा मुकुट देतो. आणखीन एक वचन आहे त्याबद्दल, प्रकटी 2:10. तुला जे काही सोसावे लागणार आहे
त्याचे भय धरू. बोलत नाही तुम्ही. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय. काही लोक संकट येताना बघून इथं चक्कर येऊन पडतात. पिंजऱ्यात वाघ आहे, वाघ कुठे आहे? आणि हे झू मध्ये भेट द्यायला गेलेले लोक बाहेरूनच 4 हात लांब, आणि वाघाने एक डरकाळी फोडली का इकडे हे बेशुद्ध. बायबलचं वचन सांगते तुला जर काही सोसावे लागणार आहेत, तुला जे काही सोसावं लागणार, म्हणजे संकट अडचणी काही सोसावं लागणार आहे, त्याचं भय धरू नको. पहा तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे, टाकलंय आणि टाकणार आहे. आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा. कधीपर्यंत? मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. कुठपर्यंत विश्वास ठेवायचा आहे? शेवटच्या श्वासापर्यंत. मध्येच डिसिजन नाही बदलायचं, मध्येच प्लॅन बी कडे वळायचं नाही, मध्येच दुसरं काहीतरी बोलायचं नाही. शेवटपर्यंत विश्वासू राहणं गरजेचं आहे. कॉम्प्रोमाइजची भाषा न करता, कुठल्याही प्रकारे सैतानाचं न ऐकता आम्ही स्थिर, खंबीर आणि विश्वासात टिकून राहणारं जीवन आमचं असणं गरजेचं आहे. मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. जर तुम्ही विचार करता की तुमच्या जीवनात संकट येऊन गेलेत, प्रभूने तुम्हाला सांभाळलंय, किंवा तुम्ही आजही अडचणीत आहात, तुमच्यासाठी फिक्स जीवनाचा मुकुट आहे प्रियांनो. जो म्हणतो माझ्या जीवनात काहीच अडचण नाही, तू कम्फर्टेबल आहेस, तू लवकर टेबलवर जाशील, काय फायदा नाही, काहीच फायदा नाही. अडचणी आहेत म्हणजे जीवनाचा मुकुट तुमच्यासाठी आहे. त्या अडचणीत टिकून राहणाऱ्या लोकांसाठी देवाचा पवित्र आशीर्वाद आहे. पहिला मुकुट जीवनाचा मुकुट. दुसरा मुकुट 1 थेसलनी 2:19 मध्ये लिहिलाय. 1 थेसलनी 2:19, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमच्या अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमन समयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. आता हेच वचन आपण इंग्लिश मध्ये पण वाचूया. फॉर व्हॉट इज आवर होप और जॉय और क्राउन ऑफ रिजॉइसिंग, क्राउन ऑफ रिजॉइसिंग आर नॉट इवन ऑल ऑफ यू in the presence of our Lord Jesus Christ at his coming. Crown of rejoicing. या सगळ्या वचनामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला एक मुकुट देवाने दिलेला आहे, आणि तो मुकुट म्हणजे आनंदाचा मुकुट. कसला मुकुट? आनंदाचा मुकुट. आणि तो मुकुट परमेश्वराने विश्वासणाऱ्यांच्या मस्तकी घातलेला आहे. पहिला जीवनाचा मुकुट आहे आणि हे आनंदाचा मुकुट आहे प्रियांनो. हा दैवी अभिमानाद्वारे, दैवी सामर्थ्याद्वारे, ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या अभिमानाच्या द्वारे हा आनंद देणारा मुकुट परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ संकट येतात, पण मनात एक वेगळा आनंद असतो की परमेश्वर या संकटातून मला विजयी करणार आहे. त्या अडचणीत पण जे समाधान तुमच्या मनात असतं की परमेश्वर मला सोडणार नाही, हा आनंद जगाकडे नाहीये प्रियांनो. हा उत्साह, हा उल्हास जगाकडे नाहीये. तुमच्या अडचणींमध्ये, संकटामध्ये, तुमच्या सर्व प्रकारच्या दुविधा मनस्थितीमध्ये, तुमच्या टेन्शन्समध्ये, तुमच्या तणावामध्ये हा दैवी आनंद नेहमी तुमच्यामध्ये दिसला पाहिजे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. काहीही असो, काहीही असो, त्या प्रत्येक परिस्थितीत आमचं जीवन उल्हासी आणि आनंदमय पाहिजे. संत पौल ज्यावेळेस बंदीगृहामध्ये होता, तिकडून मंडळीला पत्र लिहितो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा.
ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी आनंदाच्या असतील त्यावेळेस तुम्हाला कोणी रिक्वेस्ट करावी लागत नाही, हसा आणि आनंद करा. पण ज्यावेळेस दुःख येतं आणि ज्यावेळेस त्या दुःखामध्ये माणूस विसरायला लागतो की आपल्या बरोबर कोण आहे, त्यावेळेस हा आत्मा तुम्हाला आठवण करून देतो, तुझ्या डोक्यावरती आनंददायी मुकुट परमेश्वराने घातलेला आहे. हालेलुया. तुला रडत बसण्यासाठी पाचारण केलं नाही, तुला राखेतून उठण्यासाठी पाचारण केलं आहे. तुला आनंदी होण्यासाठी देवाने पाचारण केलेलं आहे. आणि म्हणून जे खरे विश्वासणारे असतात, एखाद्याचं दुःख बघून त्यांच्या मनाला वाईट वाटतं, पण त्यांच्या मुखातून नेहमी सकारात्मक शब्द निघतात. हालेलुया. हा आनंद देणारा आनंददायी देवाच्या आत्म्याचा मुकुट परमेश्वराने आपल्या प्रत्येकाच्या मस्तकावर घातलाय. म्हणून ज्या ज्या वेळेस आमचं मुख उघडेल, देवाला आनंद देणारे शब्द आमच्या मुखातून निघाले पाहिजेत. रडके शब्द नको. काही लोकांचे गाणे पण रडके, ते जुने काय होते ते रेकॉर्डर, ग्रामोफोन, त्याच्यावरती ते बरोबर ते गाणे लावले जायचे आणि त्याची चावीची पॉवर संपली ना की मग ते गाणे रडायला लागायचे आपोआप. तर त्या काळाचं इन्स्ट्रुमेंट परत काही लोकांच्या घशात फिट करण्यात आलंय. कधीच नॉर्मल टोन मध्ये बोलणार नाहीत. नॉर्मल टोन म्हणजे बोलण्याचा एक जो अंदाज आहे ना, तो कधीच नसतो. कंटिन्यू रडकच गाणं, पतवर टूट चुकी है, दिखता नहीं किनारा, दुख से भरे दिन बीत जाएंगे, हे प्रभु मैं दुखी हूँ, मैं मर रहा हूँ, हे प्रभु मुझे देख, मैं जा रहा हूँ, मुझको संभाल, मैं गिरा. अरे कशाला गिरा तू? काठीने तुला धोपटून काढू का? मैं क्यों गिरा? तुला काय पडण्यासाठी देवाने निवडलाय? तुला चालण्यासाठी आणि धावण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. नुसते यांच्या मार्गात काट्याचेच गाणे, नुसते रडण्याचे गाणे, नुसते दुःखाचे गाणे आणि फक्त रडतच राहायचं. देवाच्या प्रिय लोकांना, आणि ते गाणे ऐकून ऐकून काही लोकांना हुंदके येतात आणि रडून रडून गाणे गाऊन दुःख व्यक्त करतात. माझ्या बायबलमध्ये लिहिलंय, प्रभू की उपस्थिती में आनंद है. तो आनंदाचा मुकुट देवाने तुमच्या आणि माझ्या मस्तकावरती घातलाय. तो आनंद देवाने आम्हाला दिला, तो सतत आमच्या जीवनात झळकला पाहिजे. जे लोक नेहमी चांगलं बोलतात आणि आनंदी राहतात, त्यांच्या जीवनात खूप आनंदाच्या बातम्या येत राहतात. आणि जे नेहमी नेगेटिव्ह बोलतात, समजून जा तुम्ही फार हुशार लोक आहात. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. तिसरा मुकुट जो आहे, 2 तिमोथी 4:8 मध्ये दिलेला आहे. 2 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 8. आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. आणि तो केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांनाही देईल. आमेन. येशूच्या येण्याबद्दल तुम्हाला आनंद आहे, मग तो हा मुकुट तुमच्यासाठी सुद्धा आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी जीवनाचा मुकुट, आनंदाचा मुकुट, आणि हा तिसरा नीतिमत्वाचा मुकुट आहे. नीतिमत्वाचा, त्याच्या धार्मिकतेचा, त्याच्या नीतिमत्वाचा, याला क्राऊन ऑफ रायचियसनेस म्हटलेलं आहे. हा नीतिमत्वाचा मुकुट परमेश्वराने दिलेला आहे. आज जगामध्ये सगळीकडे अनिती वाढलेली आहे. कुठेही नजर टाका, सगळीकडे जगात अनिती आणि पाप वाढलेलं आहे. चुकीच्या गोष्टी वाढलेल्या आहेत. जग आणि जगातील लोक वाईट गोष्टींच्या आहारी गेलेले आहेत. एखाद्याचं बोलणं तुम्ही ऐका, त्यांच्या फुशारकीमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये फक्त त्यांचं मोठेपणा, त्यांच्या वाईट गोष्टींची स्तुती. मी असं करू शकतो, मी मारू शकतो, मी हे करू शकतो, मी असं करू शकतो. आणि फक्त जगी गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील की ज्या गोष्टींचा स्वर्गीय राज्यात बिलकुल काहीच त्याचा लाभ नाहीये. पाप करणाऱ्याला त्याच्या पापाचा अभिमान असतो. प्रियांनो, मी एवढ्या बाटल्या पितो आणि मी असं करतो आणि मी तसं करतो, मी असं केलेलं आहे आणि मी तसं केलेलं आहे, ह्या गोष्टींचा त्यांना अभिमान आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, अधर्म जगात वाढलेला आहे आणि त्या अधर्मी
जगामध्ये, वाईट गोष्टींमध्ये वाढलेल्या जगामध्ये परमेश्वराने तुम्हाला आणि मला नीतिमत्वाचा मुकुट दिलेला आहे. आमेन. मग आता हा मुकुट घालण्यासाठी आम्ही योग्य नव्हतो. वास्तविक पाहता आपल्या डोक्यामध्ये एक स्पेशल मुकुट घालायला पाहिजे होता, आणि तो मुकुट म्हणजे काट्यांचा मुकुट. कोणता मुकुट? काट्यांचा मुकुट. ज्या मस्तकाने वाईट विचार केले, जो माणूस वाईट आहे, योग्यतेचा नाही, त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट घालायला पाहिजे होता. पण प्रभूने काय केलं? वधस्तंभावर जाताना त्याला नको घालू, तिला नको घालू, हिला नको घालू, तो मुकुट काय कर, मी घेतो. आणि माझा जो मुकुट आहे, मी धार्मिक आहे, माझ्या नीतिमत्वाचा मुकुट त्यांना दिला जाईल. आमेन. बदलीचं मरण त्याने आमचं घेतलं. ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला आणि त्याद्वारे त्याचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालं. म्हणून आता आम्ही अधर्मी नाही, त्याच्या रक्ताने धुतलेले, त्याच्यासाठी नीतिमान केलेले, जगापासून वेगळे केलेले आम्ही लोक आहोत. त्याची धार्मिकता, त्याचं नीतिमत्व आम्हाला प्राप्त झालंय, आणि म्हणून तो नीतिमत्वाचा मुकुट आम्हाला प्राप्त झालाय. पहिला मुकुट जीवनाचा मुकुट, दुसरा आनंदाचा मुकुट, तिसरा नीतिमत्वाचा मुकुट. चौथा मुकुट 1 पेत्र 5 आणि 4 मध्ये दिलेला आहे. 1 पीटर चॅप्टर 5 वर्स 4. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रकट होईल, तेव्हा तुम्हाला गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. आता इथं जो हार शब्द आहे, इंग्लिश बायबलमध्ये त्याला क्राउन ऑफ ग्लोरी म्हटलेलं आहे. गौरवाचा मुकुट आहे हा. कुठला मुकुट? गौरवाचा मुकुट. हा गौरवाचा मुकुट विश्वासणाऱ्यांना प्रभू देऊ करत आहे. गौरवाचा मुकुट. ज्यांनी ख्रिस्तासाठी निंदा सहन केली, ज्यांनी ख्रिस्तासाठी अपमानास्पद वागणूक ज्यांनी सोसलेली आहे, देवासाठी ज्यांचा अपमान झालेला आहे, देवाची सेवा करत असताना ज्यांच्यावरती संकट आलेले आहेत, सत्य मार्गाने चालत असताना जगाने ज्यांना धिक्कारलं आहे, अशा सर्व देवाच्या लोकांना परमेश्वर गौरवाचा मुकुट देईल. आता गौरव म्हणजे काय? कधी कधी एखादा व्यक्ती चांगल्या ठिकाणी काम करतो, रिटायर्ड होतो, आणि मग त्याला जीवन गौरव पुरस्कार देतात आहे ना, आयुष्यभर चांगलं काम केलं या व्यक्तीने. गौरव म्हणजे त्या व्यक्तीला फार मोठा एक सन्मान देऊन त्याला आशीर्वादित करण्याचं काम आहे. एक दिवस असा येईल की त्या दिवशी परमेश्वर तुमच्या ठाई त्याचं गौरव प्रकट करणार आहे. पिता ते गौरव, त्याचं सामर्थ्य त्याच्या लेकरांवरती ओतणार आहे. या जगात तुम्हाला कुठले मुकुट मिळत अगर ना मिळत, या जगात कुठले दागिने मिळत अगर ना मिळत, या जगात तुम्हाला मोठ्या गोष्टी मिळत ना मिळत, पण परमेश्वराच्या राज्यात तो गौरवी मुकुट तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि त्या गौरवी मुकुटामध्ये तुम्ही सगळे राजे आणि राण्यांसारखे दिसणार आहात. हालेलुया. गौरवी मुकुट आहे तो, साधारण मुकुट नाही, जगाच्या गौरवाचा नाही, स्वर्गीय गौरवाचा तो मुकुट आहे. स्वर्गीय राज्यासाठी सिद्ध व्हा, तयार व्हा, देवाच्या अलौकिक योजनांसाठी तयार व्हा. देवाने जे मोठे आशीर्वाद आमच्यासाठी ठेवलेत, त्याच्यासाठी आम्ही देवामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला मुकुट जीवनाचा मुकुट, दुसरा मुकुट आनंदाचा मुकुट, तिसरा नीतिमत्वाचा, चौथा मुकुट गौरवाचा मुकुट, आणि पाचवा मुकुट आपण वाचूया 1 कोरिंथ 9 अध्याय, 1 कोरिंथियन्स चॅप्टर 9, 1 कोरिंथ 9 24 ते 27. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते. शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण बक्षीस किती जणांना मिळतं? एकालाच मिळतं. शर्यतीत सगळे धावतात, प्रत्येकाला बक्षीस मिळतं का? 100 लोक धावले, सगळ्यांनाच बक्षीस. मग शर्यत लावलीच कशाला होती? शर्यतीचंच नाव चढाओढ आहे, त्याच्यामध्येच तर कळतं कोण एक्सपर्ट आहे आणि कोण नाहीये. जे जिंकलेले आहेत त्या विजेत्यांना फक्त पारितोषिक मिळतं. शर्यतीत सगळे धावतात, पण बक्षीस एकालाच मिळते. वास्तविक पहिलं बक्षीसच खरं बक्षीस असतं. किती लोक आमीन म्हणतील? ते फक्त ते दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस उत्तेजनार्थ,
पास्टरची मुलगी म्हणून, याला काय अर्थ नाही. कळतंय तुम्हाला? बक्षीस कुठलं पाहिजे? देवाच्या राज्यात आम्हाला पहिल्या दर्जावरतीच राहणं गरजेचं आहे. मोशे सारखा माणूस नम्र अख्ख्या जगात नव्हता. किती लोक आमेन म्हणतील? म्हणून देवाने त्याचा वापर केला. दाविदासारखा खरा आराधक अख्ख्या जगात नव्हता, म्हणून देवाने त्याला राजा बनवलंय. जगात तुमची ओळख काहीतरी बनली पाहिजे. योसेफासारखा स्वप्नाळू व्यक्ती कोणी नव्हता, देव त्याच्याशी बोलायचा, देवाने त्याला हुद्द्याला चढवलं. तो वेगळेपणा तुमच्या जीवनात दिसणं गरजेचं आहे. दुसऱ्या नंबरवर आणि 10व्या नंबरवर राहू नका. काम देवासाठी करायचे तर नेहमी अव्वल दर्जावरती राहा. हालेलुया. शर्यतीत धावणारे सगळे धावतात, परंतु बक्षीस एकालाच मिळते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. कसे धावा? असे धावा की बक्षीस तुम्हाला मिळेल. जे धावायला उभे असतात ना, म्हणजे तिथं रनिंगसाठी, त्यांचा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय असतो आणि मनाची तयारी केलेली असते का मला आज असं धावायचंय का ते बक्षीस मलाच मिळालं पाहिजे. आणि जे म्हणतात बघू आता ह्या ऑलिम्पिकला नाही जमलं तर पुढच्या वेळेस तरी करू, तो मधीच चक्कर येऊन पडेल. लोक त्याला उचलून नेतील, कारण त्यांनी पहिलीच हार मानली आहे. जे म्हणतात कदाचित बघू प्रयत्न तर करू, दुसरा येऊ तिसरा येऊ, काहीतरी पण नम्रात आलं पाहिजे, ते नम्रामध्ये येतात. अभ्यास करताना पण लेकरांचं असंच आहे. एक काळ असा होता, पास झालास का, पास झाला म्हणजे गावभर पेढे. आता 90% पडणारे लेकरं रडतायत, 90च पडले. अरे काय बाबा तू म्हणतोय, है ना? असं आमचं जीवन असलं पाहिजे. उत्तम गोष्टी प्राप्त करण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे. शर्यतीत धावणारे सगळे धावतात, बक्षीस एकाला मिळतं. असे धावा की ते बक्षीस तुम्हाला प्राप्त होईल. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. स्पर्धेत ज्याला भाग घ्यायचे, इंद्रिय दमन करतो. इंद्रिय हे शरीरात जे सगळे अवयव दिलेत हे इंद्रिय. दमन म्हणजे त्यांना शांत ठेवणे. उद्या सकाळी 7ला कॉम्पिटिशन आहे आणि एखाद्या मुलाला रोज रात्री 2 वाजूस्तवर म्हणजे मोबाईल बघतच बसतो, पण त्याला जर खरंच कॉम्पिटिशन जिंकायची, त्याला नीट रेस्ट घ्यायची, तर तो डोळ्याच्या अभिलाषा पूर्ण करणार नाही. तो म्हणाल मोबाईल बाजूला, आज मी पहिलं शांत झोपतो कारण मला उद्या सकाळी धावायचंय. कळतंय तुम्हाला? ज्या वेळेस तुम्ही मोठ्या टास्कवरती असता त्यावेळेस तुम्ही सगळ्या तुमच्या शरीराला कंट्रोलमध्ये ठेवता. तुमच्या शरीराला तुम्ही कंट्रोलमध्ये ठेवता. दुपारी 2 वाजता रनिंग आहे आणि 1:30 वाजता एखादा दाबून जेवलाय, हा दाबून झोपल तो, बरोबर अनुभव दिसतोय. नाही म्हणजे कुणाला बघितलंय असं का काय, है ना? इंद्रिय दमन. ज्याची ध्येय मोठी आहेत ना, तो शरीराला कुदलतो. कधी तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टीने मला त्रास होतो, ती टाळली पाहिजे, नकोच ती मला लाईफमध्ये. जो मनावरती नियंत्रण मिळवतो ना, तो आशीर्वादित आहे. त्याचे स्वतःचे विचार सांगतात नाही जाऊ दे, कर, काही फरक नाही पडत, घे, काही फरक नाही पडत. पण जी कॉम्पिटिशन आहे, जी शर्यत आहे, त्याच्या जिंकण्यासाठी त्याग करावा लागेल, इंद्रिय दमन करावं लागेल. मग सगळ्याच गोष्टींविषयी, मग ते व्याभिचार असो, कुठलीही गोष्ट असो, खाणं असो, बघणं असो, स्पर्श असो, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत कुठली गोष्ट आहे जी देवाला आवडत नाही, त्याग करणं गरजेचं आहे. त्याला म्हणतात इंद्रिय दमन. ज्याला शर्यतीत जिंकायचंय त्याला इंद्रिय दमन हे करावंच लागणार. आमेन. स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात. कुठला मुकुट?
नाशवंत. जगात कितीही मोठं प्राइज मिळू द्या, ते सगळं नाशवंत आहे. जगातले लोक त्या नाशवंत गोष्टी मिळवण्यासाठी धावतात. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करतो. आमेन, हालेलुया. जो मुकुट परमेश्वर तुम्हाला देणार आहे, जो मुकुट परमेश्वर त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना देणार आहे, हा मुकुट, पाचवा मुकुट, अविनाशी मुकुट आहे, जो कधीच नाश होणार नाही. हालेलुया. हा अविनाशी मुकुट आहे. या मुकुटामध्ये देवाचा आशीर्वाद आहे. आणि देवाचं जसं वचन अविनाशी आहे, परमेश्वर त्याला कधी शेवट नाहीये प्रियांनो. तो न संपणारा परमेश्वर आहे. तो परमेश्वर आज त्याच्या लोकांना असा आशीर्वाद देत आहे की तो अविनाशी मुकुट तो तुम्हाला आणि मला मिळणार, याचा त्याने वचनामध्ये इथं उल्लेख आपल्याला दाखवलेला आहे. आणि मग काय म्हणतोय पौल, म्हणून मीही तसाच धावतो. म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. अनिश्चितपणे म्हणजे न ठरवता. शिवाजी पार्कच्या ग्राउंडवर रेस आहे आणि तुम्ही घराच्या मागच्या कुठल्या मैदानात धावताय, तुम्ही जिंकणार का? हो की नाही? जी रेस आहे तुमची, जी धाव आहे, जी शर्यत आहे, तुम्हाला तिथं जावं लागेल. आणि अनिश्चितपणे नाही, निश्चितपणे धावावं लागेल की मला जिंकायचंय. म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे बॉक्सिंग करतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करत नाही, हवेत बॉक्सिंग करत नाही. तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो. असे न केल्यास मी दुसऱ्यांना घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असं ठरेन. जर तुम्हाला देवाच्या योग्यतेचं म्हणणं गरजेचं आहे, तर परमेश्वर जे सांगतोय, परमेश्वराची जी योजना आहे त्याप्रमाणे आपल्याला धावता आलं पाहिजे. आम्ही यशस्वी होणार. आम्हाला परमेश्वराची उपस्थिती मिळालेली आहे, त्या सामर्थ्यात, त्या कृपेत आम्ही वारंवार टिकून राहणं गरजेचं आहे. आणि असं धावायचं. बोले येशू मसीह की. इथं लोकांना प्रॉफेसी होती, परमेश्वर तुम्हाला अमेरिकेला घेऊन जाणार आहे, आणि त्याच्या रॅशन कार्डच्या पुढे तो जात नाही. बोले येशू मसीह की. ऐकताय का नाही ऐकत आहे? त्याला पास्टर डोके फोडून सांगतो, अरे बाबा पासपोर्ट काढ, पासपोर्ट काढ. तो म्हणतो येशू गाढवीच्या शिंगरावर यरुशलेमेत गेला, मी पण गाढव शोधतो. आता कोण गाढव आहे ते कळत नाही. जेव्हा तुम्हाला भविष्यवाणी होते आणि जेव्हा तुम्ही डोळ्यासमोर एखादी गोष्ट ठेवता जिथं तुम्हाला विजयी व्हायचंय, त्या विजयी होण्यासाठी तुम्हाला अनिश्चितपणे नाही, निश्चितपणे धावावं लागेल. तुमच्या जीवनातली भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करण्याची गरज आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जी गोष्ट परमेश्वराने तुम्हाला देऊ केलेली आहे, आध्यात्मिक कृपादानांमध्ये ज्यावेळेस देव तुम्हाला सांगतो की मी तुला संदेष्टा बनवणार आहे, मग काही लोकांचा विश्वास असतो, मी नुसतं झोपा काढतो, देवा स्वप्नाद्वारे पूर्ण बायबल मला शिकव आणि उठलो कमी संदेश देईल. देव म्हणाल तू झोपेत राहा, मी तुला झोपेत शिकवतो, आणि संदेश पण झोपेतच लोकांना देत जा, स्वप्नातच. जर आम्हाला जीवनात हे आशीर्वाद प्राप्त करायचे, हे 5 मुकुट आम्हाला जर प्राप्त करायचे, आपला मुकुट, हे जे 5 मुकुट दिलेले आहेत, हे जर आमच्या जीवनातून कोणी काढून घेऊ नये अशी इच्छा असेल, तर जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे ते धरून राहा. सत्य असत्यातला फरक ओळखा. ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. कदाचित एक छोटीशी गोष्ट तुम्ही देवासाठी करत आहात, त्या गोष्टीला प्राधान्य द्या. कुठल्या गोष्टीला तुम्ही प्रायोरिटी देता? पहिलं प्राधान्य आपल्या जीवनात आपण कशाला दिलेलं आहे? देवाच्या राज्याला दिलंय की स्वतःला महत्व दिलंय? कुठल्या गोष्टीसाठी आम्ही प्राधान्य दिलेलं आहे? कुठल्या गोष्टीला आम्ही जास्त महत्व दिलंय आमच्या जीवनामध्ये? कुठल्या गोष्टीमध्ये आम्ही जास्त आमचा वेळ देत आहोत? लोकांनी जेवढे मोबाईल वापरलेत ना, तेवढं जर बायबल वापरलं असतं तर आज जगात फार मोठं एक वेगळं रिवायवल असतं. कुठल्या गोष्टीत आपला वेळ चाललाय ना, आपल्याला काय करणं गरजेचं आहे त्याच्याकडे लक्ष आपलं केंद्रित होणं गरजेचं आहे. जर आज आम्हाला वाटतं की हे देवाचे सगळे आशीर्वाद आमच्या जीवनाकडे यावेत,
तो आमचा मुकुट आमच्यामध्ये स्थिर टिकून राहावा. आमचं जीवन त्या गौरवाने भरलेलं असावं. जीवनाचा मुकुट आमच्याकडे राहावा, आनंदाचा मुकुट आमच्याकडे राहावा, तो गौरवी मुकुट आमच्याकडे राहावा, तो धार्मिकतेचा मुकुट आमच्याकडे राहावा आणि आमच्याकडे तो अविनाशी मुकुट राहावा. असं ज्यांना जर वाटत असेल तर आम्हाला जे काम आम्ही देवासाठी करत आहोत त्या कामात आम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. माहीत नाही, कदाचित तुम्ही प्रार्थना घेत असाल, आठवड्यातून एक दिवस तुमच्या घरामध्ये काय नाही 4च लोक येतात, ठीक आहे. एक एक आत्मा महत्वाचा आहे. हालेलुया. कदाचित गेले 10 वर्ष झाले तुम्ही एकाच व्यक्तीला तुम्ही तयार करत आहात. कदाचित तुमची प्रार्थना कदाचित काही ठराविक लोकांसाठी असेल, फार लोक तुम्हाला सेवक सेविका म्हणून ओळखत नसेल, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण जे तुम्ही करताय त्याच्यात विश्वास योग्य राहा आणि त्याच्यात खंड पडू देऊ नका. जे काम परमेश्वराने तुमच्यावरती दिलेलं आहे ते तुमच्यावरती देवाने विश्वास टाकलेला आहे, त्याचा विश्वास तुटू देऊ नका. त्याने फार जबाबदारीने ते काम तुमच्यावरती सोपवलेलं आहे. ते देवाचं काम करण्यासाठी देवाने आपल्याला निवडलंय. मग आज देवाकडे एकच प्रार्थना करूया, जो मुकुट मला दिलेला आहेस तो माझा मुकुट माझ्या जीवनातून कधीच कोणी काढून घेऊ नये आणि मी नेहमी जिंकलेलं जीवन राहावं. हालेलुया. ते जीवन जे जिंकलेलं आहे ते विजयी जीवन मी जगत राहावं, यासाठी मला सहाय्य कर. आमेन. हे आपले डोळे बंद करू, एक लहानशी प्रार्थना करूया. पवित्र स्वर्गीय देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येतो. आज या वचनाद्वारे आमच्या अंतःकरणाची भेट घेतलीस प्रभू. स्वर्गीय बापा, शर्यतीत धावणारे या ख्रिस्ती समाजात अनेक लोक आहेत प्रभू, पण तू म्हटलंस की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार नाही. स्वर्गीय देवा, आज आमची प्रार्थना आहे, सत्यतेने खरं जीवन जगण्यासाठी तुझ्या लोकांचं तू सहाय्य आणि मदत कर. आणि प्रभू, आज आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुझ्या लोकांचा मुकुट कोणी काढून घेऊ नये म्हणून तू दिलेल्या गोष्टींमध्ये तुझ्या आशीर्वादात, तुझ्या सामर्थ्यात, तुझ्या कृपेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकाचं सहाय्य आणि मदत कर प्रभू. राग, द्वेष, कलह, चिंता, तणाव, टेन्शन, आजार, विकार, आपत्ती, अनेक संकटांमुळे प्रभू विस्कळीत झालेलं जीवन आज तुझ्या पवित्र हाती घे. सर्व अडखळणं आज रात्री प्रभू येशूच्या नावात निघून जाऊ दे. तुझ्या स्पर्शाने आशीर्वादित कर देवा. स्वर्गीय बापा, मनापासून कळकळीने तुझ्याकडे प्रार्थना करतो, तुझ्या दयेचा हात आपल्या लोकांवर ठेव. इतकं स्थिर कर देवा की सर्व गोष्टींमध्ये पहिलं स्थान तुला मिळावं. विशेष करून प्रभू वेलकम टू हेवन मिनिस्ट्रीज आशीर्वादित कर, या चर्चचे लीडर्स आशीर्वादित कर. विश्वास, योग्यता आणि तुझ्या सामर्थ्याचा, कृपेचा हात प्रत्येकाच्या जीवनावर तू ठेव. तुझ्या सानिध्यात, तुझ्या सेवेत सगळ्यांना प्रबळ कर राजा. प्रभू धन्यवाद देतो, आज आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. निश्चित प्रभू आमच्याशी तू बोललेला आहेस, मनापासून तुझा आभार मानतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड.